बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यात भीषण अपघात झाला। या भीषण अपघातात तुषार भूमकर यांचा मृत्यू झालाय। कार मालवाहू टेम्पोला धडकली। भीषण धडकेनंतर टेम्पो उलटला। कारमधील अन्य 3 जण सुदैवाने बचावले। मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवरील म्हणजे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यात रात्री 1:30 वाजता झालेल्या भीषण अपघातात पिंपरी चिंचवडचे तुषार भूमकर यांचा मृत्यू झालेला आहे। पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी त्यांची कार महामार्गावरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडकली। या भीषण घटनेत तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे, तर कारमधील अन्य 3 जण सुदैवाने बचावलेत। मात्र तुषार भूमकर यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर ही कार या टेम्पोला धडकल्यानंतर हा टेम्पो पलटी झाला। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यात हा अपघात झाल्याचं पाहायला मिळतंय। जवळच असलेल्या सीसीटीव्ही मध्ये ही सगळी घटना चित्रित झाली आहे। या भीषण अपघातात तुषार भूमकर यांचा मृत्यू झालाय। कार मालवाहू टेम्पोला धडकली। भीषण धडकेनंतर हा टेम्पो उलटला। कारमधील अन्य 3 जण सुदैवाने बचावले। तर रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यात रात्री 1:30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला। या भीषण अपघाताची दृश्य समोर आलेली आहेत। या भीषण अपघातात पिंपरी चिंचवडचे तुषार भूमकर यांचा मृत्यू झालेला आहे। पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी त्यांची कार महामार्गावरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडकली। तर या भीषण घटनेचा सीसीटीव्ही हा हाती लागलेला आहे। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यात हा अपघात झाला। तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। तर या कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला आहे। या कारमधील इतर 3 जण सुखरूप बचावलेत। मात्र तुषार भूमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे।